श्री स्वामी समर्थ. घराच्या बाहेर पडता तेव्हा हे वाक्य म्हणून बाहेर पडा. स्वामी कायम सोबत राहतील. कधीही अगदी तुम्ही कामावर जात आहात, धावपळीचं जीवन आहे, बाहेर जावं लागतं, तेव्हा तुम्ही हे वाक्य म्हणूनच बाहेर पडा. स्वामी महाराज कायम तुमचे रक्षण करतील. प्रत्येकाला धावपळ आहे, कष्ट, मेहनत हे प्रत्येकाला घ्यावी लागते. यासाठी घराच्या बाहेरही जावं लागतं. पण आपण हे जीवन जगत आहोत. आपण घराच्या बाहेर जातो तेव्हा कोणालाही माहिती नसतं की आपल्यावर कोणतं संकट येणार आहे. या संकट दूर व्हावी, स्वामी महाराजांनी कायम रक्षण करावं, यासाठी कधीही अगदी तुम्ही घराच्या बाहेर पडता तेव्हा स्वामी महाराजांना हे वाक्य बोलायला विसरू नका. तसेच स्वामी महाराजांचे नामस्मरण हे कायम सुरू ठेवा. स्वामी महाराजांचे नामस्मरण केल्याने मनातील भय दूर होते, संकट, शत्रू तुमच्यापर्यंत येत नाहीत, मनामध्ये पॉझिटिव्हिटी राहते, घरातील प्रत्येक व्यक्ती सुखी, समाधानी व आनंदी राहतो. यासाठी नामस्मरण हे प्रत्येकाने करावे. अगदी कधीही नामस्मरण करू शकता. नामस्मरण करण्यासाठी कोणतेही बंधन नाही. तर स्वामी महाराजांना आपण जे नामस्मरण करत आहोत त्यामध्ये विश्वास ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. कुठेही तुमच्यावर संकट आलं आहे तेव्हा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण जप सुरू ठेवा. अगदी तुमच्यापर्यंत संकट येत आहे तोपर्यंत स्वामी ते संकट दूर करतील व प्रत्येक अडचणी, संकट, आजारपण, दुःख, दारिद्र्य, बाधा हे सर्व दूर होतील. जीवनामध्ये आपण जे काही कष्ट, मेहनत घेत आहोत यामध्ये यश प्राप्त व्हावे यासाठीही तुम्ही हे वाक्य दररोज बोला. हे वाक्य अगदी तुम्ही कधीही बोलू शकता. तुम्ही घराच्या बाहेर पडता तेव्हा स्वामींना बोलायचं आहे, स्वामी मी बाहेर जात आहे, तुम्हीही माझ्यासोबत चला, माझे रक्षण करा. श्री स्वामी समर्थ.